लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार 11वा हप्ता जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 26 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. 26 मे, 27 मे, 28 मे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे होणार जमा. मुहूर्त ठरला, तारीख ठरली, वेळ ठरली. लाडक्या बहिणींना आता फक्त पैसे वाटप होणार. मे महिन्याचा 11व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. 335.70 कोटी रुपयांची तरतूद आता लाडकी बहीण या एका योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता आता सोमवारपासूनच वाटप होणार आहे. 335.70 कोटी चा निधी वितरित करण्यात आलेला आहे. निधी वर्ग करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाकडे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. तर बघा, तुमच्या सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे. तर बघा, सोमवारपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, किती पैसे जमा होणार आहेत. 335.70 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाला. त्यामुळे आता 11वा हप्ता वाटप संदर्भात कोणतीही अडचण या ठिकाणी नाहीये. सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आता चेकवर सही झालेली आहे. पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. आता धडाधड फक्त पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे. मोबाईलवरती SMS येणार आहे पैसे जमा झाल्याचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की आजची अपडेटच अशी जबरदस्त आहे, इतकी जबरदस्त आहे की सर्व महिला खुश होणार आहेत. कारण की आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले आहेत आणि आता मे महिन्याचा हप्ता आला रे आला. मे महिन्याचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने निधी वर्ग केला आहे. राज्य सरकारने निधी ट्रान्सफर केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. एक्झॅक्टली कोणत्या तारखेला, त्यानंतर किती वाजता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे पडणार आहे, आपण आता ती संपूर्ण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर पुढचा प्रश्न, लाडक्या बहिणी अनेक महिलांनी प्रश्न विचारला होता की दादा, आम्हाला आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे सक्सेसफुली आमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि मग आता आम्हाला जो पुढचा हप्ता मिळणार आहे, म्हणजे जो 11वा हप्ता मिळणार आहे, तर तो 11वा हप्ता किती रुपये येणार आहे? 2100 रुपये येणार आहे की 1500 रुपये येणार आहे? असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2100 रुपये मे महिन्याचा हप्ता येणार नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयेच येणार आहे. कारण की 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 2100 रुपये लाडक्या बहिणीला 100% मिळणार आहेत. सध्या तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. परंतु 2100 रुपये बाबत अजूनपर्यंत महायुती सरकारने किंवा राज्य सरकारचा अजून निर्णय झालेला नाहीये की लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यायचे आहेत. तर त्यामुळे तुम्हाला सध्या 1500 रुपयेच दिले जात आहेत. मग 2100 रुपये 100% मिळणार आहेत तर कधी मिळणार? तर बघा, हे तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणार आहे. म्हणजे फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये. 5 वर्ष महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळे 5 वर्षांमध्ये योग्य वेळी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक ताकद वाढेल, सरकारची आर्थिक ताकद वाढेल, त्यावेळेस तुमचीही आर्थिक ताकद वाढेल व तुमचाही आर्थिक निधीमध्ये वाढ केली जाणार आहे. मग लाडकी बहीण योजना असू द्या, अन्नपूर्णा योजना असू द्या, इतर कोणत्याही योजना असू द्या, सरकारची ताकद वाढली की इतर योजनेचे सुद्धा मानधन वाढणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी सरकारने निश्चित केली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, आम्ही 2100 रुपये देणार आहोत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम असतील, संपूर्ण महायुती सरकारने सांगितलेलं आहे, आम्ही 100% 2100 रुपये देणार आहोत. भविष्यामध्ये लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला जो मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, हा हप्ता 1500 रुपयेच मिळणार आहे. त्यानंतर पुढचा हप्ता जूनचा किती येणार? तर जूनचा सुद्धा 1500 रुपयेच हप्ता तुम्हाला येणार आहे. हे सुद्धा लक्षामध्ये घ्या. ठीक आहे.
आता तुम्हाला या ठिकाणी GR दाखवतो, ही ऑफिशियल अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही GR वाचू शकता. हा GR लाडकी बहीण या योजनेचा आहे. या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरण करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहू शकता, या GR मध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून, व्हिडिओ स्टॉप करून हा GR वाचू शकता पूर्णपणे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 33,570 बघा, या ठिकाणी बघा 33,570 म्हणजे अक्षरी रुपये 335,70,00,000 इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. बघा, निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. बघा, या ठिकाणी एवढा निधी 335 पॉईंट बघा 335,70,00,000 रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 11वा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि ही ऑफिशियल GR आहे. ऑफिशियल या ठिकाणी तुम्हाला अपडेट देत आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये आता मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. कारण की मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये ज्या काही सरकारला अडचणींना फेस करावं लागत होतं, त्या सर्व अडचणी आता राहिलेल्या नाहीयेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा आता राज्य सरकारचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. आता फक्त पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 11वा हप्ता. पैसे वाटप प्रक्रिया 100% आता सुरू झालेली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पैसे वाटप होणार आहे 100% आता पैसे वाटप होणार आहे आणि ही ऑफिशियल अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही हा ऑफिशियल GR पाहू शकता. मे महिन्याचा हप्ता वाटप संदर्भातील हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरणाचा GR आहे. मग आता कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. अनेक महिला प्रश्न विचारत आहेत. तर बघा, 26 मे म्हणजे सोमवार, त्यानंतर 27 मे मंगळवार, 28 मे बुधवार, 29 मे गुरुवार आणि हे जे 3-4 दिवस आहेत म्हणजे 26 मे ते 30 मे हा जो कालावधी आहे, हा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे की लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होणार आहे. एक्झॅक्टली कधी 11वा हप्ता जमा होणार, आता तुम्हाला डेट सांगणार आहे, तारीख सांगणार आहे. तारीख फिक्स करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेची. तर बघा, आता हे पैसे सलग 3 दिवस वाटप होणार आहेत आणि 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. 3 टप्प्यामध्ये 3 दिवस हे वाटप चालणार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे. जेवढ्या पण पात्र महिला आहेत, ज्यांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज मंजूर आहे, म्हणजेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व महिलांना आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली. फायनल वाटप आता सुरू होत आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत आणि आता हे जे पैसे येणारे आहेत, हे पैसे असणार आहेत 11व्या हप्त्याचे, म्हणजेच मे महिन्याचे पैसे असणार आहेत. सर्वच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता बघा, महाराष्ट्र राज्यामधील या सर्व जिल्ह्यामध्ये टोटल बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. 36 जिल्ह्यातील तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा न वगळता सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. 11व्या हप्त्याच्या मे महिन्याचे पैसे आता जमा होत आहेत. जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. मग तुम्ही बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलेलं असू द्या, ठीक आहे, त्यानंतर कोणत्याही बँकेचं, SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, IDBI बँक असेल, कोणत्या सुद्धा बँकेचं अकाउंट असू द्या, ICICI बँक असेल, सर्व बँकांमध्ये आता 11व्या हप्त्याचे फक्त पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, ऑफिशियल अपडेट आलेले आहे 11व्या हप्त्या वाटप संदर्भात. आता ऑफिशियल अपडेट आलेले आहे. ऑफिशियली आता तारीख फिक्स झालेली आहे. तुम्हाला तारीख सांगतो कोणत्या तारखेला तुम्हाला 11वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पैसे वाटप आता प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. सोमवारपासून सकाळी
सोमवारी सकाळपासूनच पैसे जमा होणार आहेत. मे महिन्याचा हप्ता सकाळपासूनच जमा होणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी 11वा हप्ता वाटप करण्यासाठी 300 335.70 कोटींचा निधी ट्रान्सफर केलेला आहे. त्यामुळे आता बघा तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे. 26 मे सोमवार, 27 मे मंगळवार, 28 मे बुधवार, 29 मे गुरुवार म्हणजे 30 मे पर्यंत या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 30 मे पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा झालेला असेल. कारण की बघा या दिवशी बँकांना सुट्टी नाही म्हणजे या दिवशी बँका चालू आहेत. त्यामुळे 100% या 3-4 दिवसामध्ये म्हणजे या 3-4 दिवसामध्ये 100% 11व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.